आज तारीख आहे 30 जुलै. गेले 25 दिवस मी व्लॉग शूट करण्याचा प्रयत्न करतोय. परंतु म्हणतात ना, कॅमेरासमोर येऊन बोलणं खूप धाडसाचं काम असतं. गेले 25 दिवस मी प्रयत्न करतोय. आज सकाळपासून माझे कमीत कमी अर्थात 24 ते 25 व्हिडिओज बनवून झालेले आहेत. पण एकाही व्हिडिओला मला पाहिजे तसा म्हणजे मला पाहिजे तसा तो व्हिडिओ बनला नाही. सारखे प्रश्न पडत होते, की व्हिडिओ शूट करतोय, तर व्हिडिओमध्ये नक्की काय शूट करायचं? सुरुवात कुठून करायची? व्हिडिओमध्ये कंटेंट काय ठेवायचा? म्हणजे असा कधी विचार केला नव्हता, की मला कधी कॅमेऱ्याच्या समोर येऊन सुद्धा बोलावं लागेल. कारण आत्तापर्यंत मी फक्त कॅमेऱ्याच्या मागे राहून सगळे काही कामं करत आलोय. बेसिकली मी स्वतः सिनेमॅटोग्राफर आहे. कॅमेरा हँडलिंग वगैरे सर्व मी करतो. वेब सीरीज शूट केलेल्या आहेत, शॉर्ट फिल्म शूट केलेल्या आहेत, वेडिंग शूट केलेलं आहे. भरपूर सारे ॲड शूट केलेले आहेत. पण कधीही असा विचार मनात आला नाही, की मी कॅमेरासमोर यावं आणि कॅमेरासमोर येऊन बोलावं कधीतरी. आत्ता मध्येच मध्यंतरी मी एक एआय रिलेटेड एक यूट्यूब चॅनल चालू केलेला, मराठी क्रिएटर वाणा म्हणून. त्यावरती तुम्हा सर्वांचा खूप चांगला रिस्पॉन्स भेटतोय. म्हणून असं वाटलं की कुठेतरी मी सुद्धा कॅमेऱ्याच्या समोर येऊन बोलावं. पहिला व्लॉग आहे. जर माझ्या बोलण्यामध्ये जर तुम्हाला काय असं वाटत असेल, की म्हणजे समजून घ्या आता तुम्ही, की मी पहिलाच ब्लॉग शूट करतोय. हा माझा सकाळपासून हा 4था शर्ट आहे. 4 शर्ट चेंज करून झालेत. माझा लूक कसा दिसेल, पहिल्या व्हिडिओमध्ये मी कसा दिसेल, अ, कॅमेरा घेतला, सकाळी 5 वाजता उठलो, स्क्रिप्ट तयार केली. सगळ्या गोष्टी लिहून काढल्या, की आज व्लॉगमध्ये काय-काय बोलायचं आहे. कॅमेरा घेतला, लेन्स घेतल्या, गिम्बल सोबत घेतला, एक मित्राला सोबत घेतलं. गाडीत बसून आम्ही अ, एका माळरानावरती गेलो आणि व्लॉग शूट करायला सुरुवात केली. पण काय होतं ना, की जोपर्यंत तुमच्या मनाची तयारी होत नाही, तोपर्यंत तुम्ही काहीही करू शकत नाही. खूप प्रयत्न केले सकाळपासून. मित्रांनी कमीत कमी 50च्या वरती टेक घेतलेले असतील. शेवटी वैतागून मीच त्याला म्हटलं, की "अरे जाऊ दे." तर त्याच्याही चेहऱ्यावरती मला जाणवलं, की तोही खूप वैतागलेला आहे. शेवटी वैतागून आम्ही तो ब्लॉग तिथेच थांबवला आणि तिथून आम्ही पुन्हा घरी निघून आलो. घरी आल्यानंतर सुद्धा साधारण आम्ही 2 वाजता घरी आलो असेल. घरी आल्यानंतरही गॅलरीत गेलो. गॅलरीत बसून मोबाईलवरती कमीत कमी 10-12 शूट केले असतील. पण कशामध्ये बॅकग्राऊंडच व्यवस्थित दिसत नाही, कशामध्ये माझा चेहराच व्यवस्थित दिसत नाही, कशामध्ये मला माझी हेअरस्टाईलच आवडत नव्हती. पण मी हा का विचार करतोय, की मला काय आवडतंय? मला लोकांना मला प्रेझेंट करायचंय. तर मी हा विचार करून उपयोगाचा नाही, की मी कॅमेऱ्यात कसा दिसतोय किंवा काय. मी भरपूर आता सुरुवातच जर करायची असेल, तर तू कसा दिसतो आणि काय करतो यापेक्षा तुला प्रेझेंट काय करायचंय आणि तुला लोकांना काय दाखवायचंय, हे खूप जास्त महत्त्वाचं मला वाटलं. म्हणून मी आज हा व्हिडिओ बनायला सुरुवात केली आहे. आजही आत्ताही माझी खरीच एवढी डेअरिंग होत नव्हती, की मी कॅमेऱ्याच्या समोर येऊन बोलावं. ॲक्चुअली मी हे पहा हे समोर माझं घर आहे. ह्या येलो बिल्डिंगमध्ये मी राहिला आहे. पण तिथेही माझी काही एवढी माझ्यात ताकद झाली नाही, की मी तिथं माझी बायको आणि माझा मुलगा पण राहतो. आम्ही सर्व तिघंजण राहतो त्या रूममध्ये. पण त्यांच्यासमोर बोलायचं माझी ताकद होत नव्हती. म्हणून मी बाहेर आलो. समोर एक मोकळं पटांगण होतं. कुणालाही दिसणार नाही अशा ठिकाणी येऊन मी व्लॉग बनवतोय. तर कमेंट करून मला एकदा नक्की सांगा, की तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला? माझ्या व्लॉगची पहिलीच सुरुवात आहे. खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला पाहायला भेटतील इथून पुढेही माझ्या व्लॉगमध्ये. तर उद्यापासून तुम्हाला माझे नवनवीन काही व्लॉग पाहायला भेटतील. तर नक्की माझे ब्लॉग्स पहा. तुम्हाला काय वाटतंय ते मला कमेंटमध्ये सांगा. जर मला काही वाटलं, तर मी माझ्या पद्धतीने त्यामध्ये काही चेंजेस करेल. तर तुम्ही एकदा हा व्लॉग पहा. तुम्हाला जर हा व्लॉग आवडलाच तर नक्कीच सँडी बाबा या व्लॉगला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. आणि मी या ब्लॉगचं नाव असं का ठेवलं सँडी बाबा ब्लॉग म्हणून, तर याच्यामागे पण एक स्टोरी आहे. तर चालूमध्ये मी तुम्हाला या स्टोरीबद्दलही सांगेनच. आणि तुर्तास तुम्हा सर्वांचं माझ्या या व्लॉगवरती, माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत. जर माझा व्लॉग आवडला तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जर तुम्हाला काही चुका आढळल्यास तर मला कमेंट करून नक्कीच सांगा. मी त्या दुरुस्त करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. तुमचा सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे. धन्यवाद.